ओमिशन ऑफ आर्टिकल्स मध्ये आपण पुढचा नियम बघू. पुढचा नियम आहे अनेक वचनी नामाआधी. अनेक वचनी नाम म्हणजे प्लुरल नाउन. तर प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचनी नामाआधी कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट सेंटेन्स पहा, डॅश डॅश बॉईज वेअर प्लेइंग क्रिकेट. मुले क्रिकेट खेळत होती. आता ही मुले कोणती आहेत हे माहिती नाहीये. कुठली मुले आहेत काय काहीच माहिती नसल्यामुळे अशा अनेक वचनी नामाच्या आधी कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. बॉईज वेअर प्लेइंग क्रिकेट, नो आर्टिकल बिफोर बॉईज. सेकंड सेंटेन्स पहा, टीचर्स आर गुड गाईड्स. शिक्षक चांगले मार्गदर्शक असतात. कोणते शिक्षक इथे दिलेलं नाहीये, त्याच्यामध्ये सगळेच शिक्षक आले. मग टीचर्स अनेक वचनी नाम आहे. अनेक वचनी नामाच्या आधी कुठले आर्टिकल वापरायचे नाही, कारण हे वाक्य सर्वांना लागू आहे. आपल्याला कुठले टीचर्स आहेत माहिती नाही, कुठले बॉईज आहेत माहिती नाही, म्हणून त्याच्या आधी आपण द वापरू शकत नाही. ए आणि एन तो वापरूच शकणार नाही आपण, कारण ए आणि एन फक्त एक वचनी नामाच्या आधी वापरलं जातं. टीचर्स आर गुड गाईड्स. गाईड्स सुद्धा अनेक वचनी नाम आहे. गुड हे त्याचं विशेषण आहे. तर या अनेक वचनी नामाच्या आधी आर्टिकल वापरलं जाणार नाही. थर्ड सेंटेन्स पहा, मेन विमेन अँड चिल्ड्रन टूक पार्ट इन द फ्रीडम स्ट्रगल. पुरुष, स्त्रिया आणि मुले यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये किंवा संघर्षामध्ये, स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये टूक पार्ट म्हणजे भाग घेतला. आता हे मेन विमेन चिल्ड्रन कोण होते हे आपल्याला माहिती नाहीये या ठिकाणी. आणि अनेक वचनी आहे. मेन, मॅनचं अनेक वचन मेन, वुमनचं विमेन आणि चाइल्डचं चिल्ड्रन. तर हे सुद्धा कुठले आहेत हे सांगितलेलं नाही, म्हणून अनेक वचनी नामाच्या आधी कुठलंही आर्टिकल वापरायला जमत नाही. फोर्थ सेंटेन्स पहा, डॅश डॅश ॲनिमल्स कॅन नॉट स्पीक लाईक अस. प्राणी आपल्यासारखं बोलू शकत नाही. प्राणी कोणते प्राणी? सगळेच प्राणी आले त्याच्यामध्ये, म्हणजे इन जनरल. म्हणून अशा अनेक वचनी नामाच्या आधी कुठलंही आर्टिकल वापरलं जाणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याला बॉईज कुठले आहेत, टीचर्स कुठले आहेत, मेन विमेन किंवा चिल्ड्रन कुठले आहेत हे जर सांगितलेलं असेल तर या नामांच्या आधी आपल्याला द वापरणे आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, आता समजा एखादा वाक्य आहे, चिल्ड्रन ऑफ माय नेबर आर व्हेरी नॉटी. चिल्ड्रन ऑफ माय नेबर आर व्हेरी नॉटी. या ठिकाणी चिल्ड्रन कुठले तर माझ्या नेबरचे, माझ्या शेजाऱ्याचे, माझ्या शेजाऱ्यांचे मुलं हे फारच नॉटी आहेत. मी चिल्ड्रन कोणाचे आहेत हे सांगितलं असल्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला द वापरावं लागेल. म्हणजे अनेक वचनी नाम नेमकं कुठलं आहे हे जर सांगितलेलं असेल तर त्याच्या आधी तुम्ही द वापरू शकता, अन्यथा कुठलंही आर्टिकल त्याच्या आधी वापरलं जात नाही. त्याच्यानंतर पुढचा नियम पहा, टाइम ऑफ द डे म्हणजे दिवसाची वेळ. तर दिवसामधल्या ज्या वेळा असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, ग्रामीण भाषेमध्ये तांबडं फुटताना म्हणतात किंवा तिन्ही सांजलं म्हणतात. तर यांना इंग्लिशमध्ये नावं आहेत. अशा ज्या दिवसाच्या वेळा आहेत तर त्याच्यापैकी काही वेळांच्या आधी कुठलंही आर्टिकल वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल, ॲट नाईट, रात्री. तर ॲट नाईट, तर नाईटच्या अगोदर कुठलंही आर्टिकल वापरलं जात नाही.
त्याच्यानंतर ॲट नून म्हणजे दुपारी. तर नूनच्या आधी सुद्धा कुठलंही आर्टिकल वापरलं जात नाही. ॲट डे ब्रेक म्हणजे दिवस निघताना, म्हणजे तांबडं फुटताना असाही अर्थ होतोय आता, म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस. ॲट सनराईज, ॲट सनसेट सुद्धा म्हणू शकता तुम्ही. ॲट डस्क म्हणजे अंधार पडताना, डस्क म्हणजे अंधार. तर या ज्या दिवसाच्या वेळा आहेत, नाईट, नून, डे ब्रेक, डस्क, सनराईज, सनसेट, यांच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. आणि त्या वेळांच्या आधी ॲट हे प्रेपोजिशन सुद्धा वापरले जाते. ॲट नाईट, ॲट नून, ॲट डे ब्रेक, ॲट डस्क, ॲट सनसेट, ॲट सनराईज वगैरे वगैरे. तर या वेळांच्या नामाआधी कोणतंही आर्टिकल वापरायची गरज नसते. परंतु याला अपवाद आहेत. पहा, जेव्हा आपण सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी म्हणतो तेव्हा मात्र आपल्याला इथे द वापरणे आवश्यक असते. इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून म्हणजे दुपारी, इन द इव्हिनिंग संध्याकाळी. जेव्हा इन हे प्रेपोजिशन वेळेच्या अगोदर वापरले जाते तेव्हा मात्र आपल्याला द हे आर्टिकल वापरणे आवश्यक असते. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी, इन च्या नंतर मॉर्निंग आलं, आफ्टरनून आलं, इव्हिनिंग आलं तर द वापरणे हे कंपल्सरी असते किंवा आवश्यक असते. म्हणून इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून आणि इन द इव्हिनिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. ओमिशन ऑफ आर्टिकलचा पुढचा नियम पहा. वर्क, नेचर, होम या नामांच्या आधी कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही. आता वर्कचा अर्थ आहे काम, नेचर निसर्ग आणि होम म्हणजे घर. तर या नामांच्या आधी कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही. लक्ष द्या. ही गोज टू वर्क ॲट 10 AM डेली. दररोज तो सकाळी 10 वाजता कामावर जातो. ही गोज टू वर्क, तो कामावर जातो. तर गो टू वर्क, तर वर्क म्हणजे काम. तर याच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरले जाणार नाही. गो टू वर्क, वेन टू वर्क, ही इज ॲट वर्क, तो कामावर आहे. तर गो टू असो, वेन टू असो, ॲट वर्क असो, तर वर्कच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरलं जाणार नाही. जे आपण काम दररोज करतो, तो ऑफिसला जातो म्हणल्यापेक्षा काही जण म्हणतात तो कामावर गेला, तो ऑफिसला गेला वगैरे वगैरे. पण ऑफिस म्हणल्यावर गो टू द ऑफिस असं म्हटलं जातं. पण वर्क असेल तर आर्टिकल वापरता येणार नाही. सेकंड सेंटेन्स पहा. आय रिटर्न फ्रॉम वर्क ॲन आवर ॲगो. एका तासापूर्वी मी कामावरून परत आलो. म्हणजे मी जे काम, जो जॉब करत आहे त्या कामावरून, त्या जॉबवरून मी एका तासापूर्वीच परत आलेलो आहे. तर हे सुद्धा माझं नेहमीचा जॉब आहे, नेहमीचं काम आहे, दररोजचा जॉब किंवा दररोजचं काम. थर्ड सेंटेन्स पहा. वी शुड प्रोटेक्ट डॅश नेचर. आपण निसर्गाचं रक्षण करायला पाहिजे, प्रोटेक्ट करायला पाहिजे निसर्गाला. निसर्ग या अर्थाने जेव्हा नेचर वापरलं जातं तेव्हा त्याच्या अगोदर सुद्धा कोणतंही आर्टिकल येणार नाही, वापरलं जात नाही. वी शुड प्रोटेक्ट नेचर. आपण निसर्गाचं रक्षण किंवा संरक्षण करायला पाहिजे. त्याच्यानंतर फोर्थ सेंटेन्स पहा. रोहित रीच्ड डॅश होम लेट. रोहित घरी उशिरा पोहोचला. होम या शब्दाच्या आधी सुद्धा आर्टिकल वापरले जात नाही. रोहित रीच्ड होम, जरी हे होम रोहितचं असलं तरी सुद्धा त्याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जाणार नाही. पण आपण जेव्हा हाऊस वापरतो, इन द हाऊस असं म्हटलं जातं, तर हाऊसच्या आधी तुम्ही द वापरू शकता जर तुमचं ते घर स्वतःचं असेल तर. ठीक आहे.
त्याच्यानंतर पोएट्स म्हणजे कवी, ऑब्झर्व नेचर, कवी निसर्गाचं निरीक्षण करतात. निसर्ग या अर्थानं नेचर वापरलेलं आहे म्हणून त्याच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरलं जाणार नाही. वर्क म्हणजे आपण करत असलेलं काम किंवा जॉब किंवा नोकरी. नेचर निसर्ग आणि होम म्हणजे स्वतःचं घर. तर यांच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. परंतु या नियमाला अपवाद सुद्धा आहे. वाक्य पहिलं पहा, वर्क डन बाय हिम इज इनकम्प्लीट. त्यानं केलेलं काम अपूर्ण आहे. आता त्याला एखादं आपण काम सांगितलं, तू एवढी खोली झाडून टाक असं जर म्हटलं आणि त्यानं ते काम अपूर्ण ठेवलं तर आपण काय म्हणू शकतो, त्यानं केलेलं जे काम आहे ते अपूर्ण आहे. हे त्याचं काही दररोजचं काम म्हणजे नोकरी वगैरे असं काही नाही आहे. हे आपण त्याला सांगितलेलं एक विशिष्ट काम आहे आणि विशिष्ट काम असल्यामुळं आणि वर्क डन बाय हिम त्यानं केलेलं काम आहे म्हणून इथं द हे डेफिनेट आर्टिकल वापरणे आवश्यक आहे. हे काम कोणतं आहे, हे त्यानं केलेलं काम आहे जे अपूर्ण राहिलेलं आहे असं वाक्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे काम विशिष्ट व्यक्तीने केलेलं असल्यामुळे त्याच्या आधी आपल्याला द वापरावे लागेल. त्याच्यानंतर डॅश नेचर ऑफ माय बॉस इज अनप्रेडिक्टेबल. अनप्रेडिक्टेबल म्हणजे ज्याचा अंदाज लावता येत नाही, अंदाज बांधता येत नाही असा. नेचर ऑफ माय बॉस, इथं नेचरचा अर्थ निसर्ग नाही. नेचर म्हणजे स्वभाव, व्यक्तीच्या स्वभावाला नेचर सुद्धा म्हटलं जातं. नेचर ऑफ माय बॉस इज अनप्रेडिक्टेबल. माझ्या बॉसचा स्वभाव हा अनप्रेडिक्टेबल आहे, त्याचा अंदाज लावता येत नाही. तो कसा वागेल, घटक्यात असं वागतो, घटक्यात तसं वागतो, म्हणजे तो अनप्रेडिक्टेबल आहे असं म्हटलं जातं. तर इथं नेचरचा अर्थ स्वभाव आहे आणि तो स्वभाव कोणाचा आहे हे दिलेलं आहे. काम कोणी केलेलं आहे हे वरच्या वाक्यात दिलेलं आहे, स्वभाव कोणाचा आहे हे खालच्या वाक्यात दिलेलं आहे. म्हणजे हे विशिष्ट व्यक्तीचा स्वभाव आहे, विशिष्ट व्यक्तीने केलेलं काम आहे या ठिकाणी. म्हणून या वर्कच्या आणि नेचरच्या आधी आपल्याला द वापरणे आवश्यक ठरते. ठीक आहे. ओमिशन ऑफ आर्टिकलचा पुढचा नियम आहे काइंड ऑफ, टाइप ऑफ, सॉर्ट ऑफ नंतर येणाऱ्या नामाआधी म्हणजे एकवचनी नामाआधी कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही. काइंड ऑफ म्हणजे काइंड म्हणजे प्रकार. इथे काइंड, टाइप, सॉर्ट या तिन्हीचा अर्थ प्रकार असा होतो, म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रकार. तर या काइंड ऑफ, टाइप ऑफ, सॉर्ट ऑफ यांच्यानंतर जेव्हा एकवचनी नाम वापरले जाते तेव्हा त्या एकवचनी नामाच्या आधी कोणतंही आर्टिकल वापरले जात नाही. एक्झाम्पल पहा, व्हॉट काइंड ऑफ डॅश मॅन इज युअर बॉस. तुझा बॉस कोणत्या प्रकारचा किंवा कसल्या प्रकारचा व्यक्ती आहे किंवा माणूस आहे, म्हणजे कसा माणूस आहे तो, कोणत्या प्रकारचा माणूस आहे. तर इथे काइंड ऑफ च्या नंतर एक वचनी नाम मॅन आलेलं आहे. तर काइंड ऑफच्या नंतर कोणतंही एकवचनी नाम असेल तर त्या नामाच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. व्हॉट काइंड ऑफ बुक इज इट, ते कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे. व्हॉट काइंड ऑफ बुक, तर बुकच्या आधी कोणतंही आर्टिकल वापरलं जाणार नाही जर त्याच्या अगोदर काइंड ऑफ हे शब्द आलेले असतील तर. सेकंड सेंटेन्स मध्ये पहा, द टाइप ऑफ डॅडस सेल फोन ही इज युजिंग इज व्हेरी कॉस्टली. तो ज्या प्रकारचा सेलफोन वापरतो तो खूप कॉस्टली आहे. पहा, द टाइप ऑफ सेलफोन, सेलफोन एकवचनी आहे परंतु त्याच्या आधी आपल्याला इथे ए वापरता येणार नाही कारण त्याच्या अगोदर टाइप ऑफ हे शब्द आलेले आहेत. तर टाइप ऑफच्या नंतर एकवचनी नाम सेलफोन असूनही आपण त्याच्या अगोदर ए किंवा एन इथे वापरू शकत नाही. थर्ड सेंटेन्स पहा,
इट इज अ सॉर्ट ऑफ करप्शन. ते एक प्रकारचं करप्शनच आहे, भ्रष्टाचार आहे. तो एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. सॉर्ट ऑफच्या नंतर करप्शन हे एकवचनी नाम आलेलं आहे. याच्याही अगोदर कोणतंही आर्टिकल आपल्याला वापरता येणार नाही. तर लक्षात ठेवा, काइंड ऑफ, टाइप ऑफ, सॉर्ट ऑफ, किंवा अजून सांगायचं झालं तर स्पीसीज ऑफ. स्पीसीज म्हणजे प्रजाती, एखाद्या प्राण्याची प्रजाती. द स्पीसीज ऑफ टायगर, स्पीसीज ऑफ टायगर, स्पीसीज ऑफ ए टायगर नाही. वाघाची प्रजाती म्हणायचं असेल तर आपल्याला द स्पीसीज ऑफ टायगर म्हणावं लागेल. तिथे टायगरच्या आधी आपल्याला ए वापरता येणार नाही, नो आर्टिकल. तर टाइप ऑफ, काइंड ऑफ, सॉर्ट ऑफ, स्पीसीज ऑफ या शब्दांनंतर येणारे एकवचनी नाम जे असते त्याच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरले जात नाही. आता आपण दुसरा अजून एक नियम पाहू. ओमिशन ऑफ आर्टिकल म्हणजे आर्टिकल न वापरण्याचा नियम पुढचा. मॅन, वुमन, मॅनकाइंड, ह्युमन बीइंग या नामांचा उल्लेख मानव जातीसाठी झालेला असेल तर त्यांच्या आधी कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही. जेव्हा आपण माणूस म्हणतो, माणूस हा मर्त्य प्राणी आहे किंवा माणूस निसर्गाला हानी पोहोचवतो. कोणता माणूस? तर माणूस म्हणजे इथं मानव, पूर्ण मानव जात आली. जेव्हा मॅन म्हणजेच माणूस म्हणजेच मानवजात असा जर अर्थ होत असेल त्या मॅनचा, तर त्या मॅनच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरले जात नाही. तर वाक्य बघा, डॅश मॅन शुड लव्ह नेचर. माणसाने निसर्गावर प्रेम करायला पाहिजे. माणसाने म्हणजेच मानवाने म्हणजे संपूर्ण मानव जातीने निसर्गावर प्रेम करायला पाहिजे, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. जेव्हा मॅन या शब्दाचा अर्थ मानव किंवा मानवजात किंवा माणूस पूर्ण आलेला असेल तर या मॅन या नामाच्या अगोदर कोणताही आर्टिकल वापरलं जात नाही. पहा, मॅन म्हणजे माणूस किंवा मानवजात किंवा मानव म्हणू शकतो आपण. या अर्थानं त्याच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. पण तुम्ही म्हणाल की रस्त्याने धावणारा एक माणूस मी बघितला, तर तुम्ही काय म्हणाल? आय सॉ ए मॅन रनिंग अलॉंग द रोड. ए मॅन, आय सॉ ए मॅन रनिंग अलॉंग द रोड. रस्त्याने धावणारा एक माणूस मी बघितला. तर इथे एक माणूस आहे, मानवजात नाही. जेव्हा आपण एक माणूस म्हणतो तेव्हा तिथं अ मॅन असतं. जेव्हा एक स्त्री असते तेव्हा अ वुमन आपण म्हणायला पाहिजे. पण आपण सगळ्या स्त्रियांसाठी वुमन हा शब्द वापरला तर त्याच्याही आधी आर्टिकल येणार नाही. सेकंड सेंटेन्स पहा, वुमन इज मॅन्स मेट. स्त्री ही पुरुषाची सहचारिणी आहे. मेट म्हणजे काय? सहकारी. आपण क्लासमेट म्हणतो म्हणजे वर्गामधला सहकारी. तर वुमन इज मॅन्स मेट. इथं वुमन हे सगळ्या स्त्रियांसाठी आहे. मग अशा सगळ्या स्त्रियांसाठी जर वुमन हे एकवचनी नाम वापरलेलं असेल तर त्याच्या अगोदर कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही. त्याचप्रमाणे स्त्री ही पुरुषाची, इथं पुरुष म्हणजे सर्वच पुरुष आले. इथे सर्व स्त्री आणि इथं सर्व पुरुष यांच्यासाठी वुमन आणि मॅन हे एकवचनी शब्द वापरलेले आहेत, एकवचनी नाम वापरलेले आहेत. यांच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरले जाणार नाही. त्याचप्रमाणे मॅनकाइंड म्हणजे मानवजात. तर मॅनकाइंड या शब्दाच्या आधी सुद्धा कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही, कारण पूर्ण मानव जातीसाठी हा शब्द वापरलेला आहे. मॅनकाइंड विल बी डिस्ट्रॉइड इन द थर्ड वर्ल्ड वॉर. जर तिसरं महायुद्ध झालं तर त्याच्यामध्ये मानवजात नष्ट होईल, मानव नष्ट होईल, ह्युमन बिईंग नष्ट होईल. ह्युमन बिईंग जरी असलं असतं, ह्युमन बिईंग विल बी डिस्ट्रॉइड किंवा मॅनकाइंड विल बी डिस्ट्रॉइड, तर इथं कोणतंही आर्टिकल आपण वापरू शकत नाही. तर
मॅन, वुमन, मॅनकाइंड, ह्युमन बिईंग हे जर संपूर्ण मानव जातीसाठी असतील, मॅन म्हणजे मानवही होतो आणि मॅन म्हणजे पुरुष जात सुद्धा होते, वुमन म्हणजे स्त्री जात सुद्धा होते, सगळ्या स्त्रिया होतात, तर त्यांच्यासाठी हे शब्द आलेले असतील तर या शब्दांच्या आधी म्हणजेच या नामांच्या आधी, या एकवचनी नामांच्या आधी कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. परंतु तुम्ही इतर ठिकाणी हे नाम वापरले मॅन, वुमन, तर तुम्हाला अ मॅन किंवा द मॅन वापरता येईल. द मॅन इन ब्लू ड्रेस इज माय फादर. ते निळा ड्रेस घातलेले जो माणूस आहे ते माझे वडील आहेत. द मॅन इन ब्लू. इथं आपण त्या विशिष्ट माणसाबद्दल बोलतोय ज्यांनी निळा ड्रेस घातलेला आहे. तर अ मॅन किंवा द मॅन तुम्ही म्हणू शकता. आय सॉ अ मॅन रनिंग अलॉंग द रोड. ए मॅन एंटर्ड इन टू द क्लासरूम. एक माणूस क्लासरूममध्ये आला किंवा त्या एका माणसाने क्लासरूममध्ये प्रवेश केला. तर अ मॅन, द मॅन आपल्याला वापरता येतं, पण जेव्हा मॅन हा शब्द मानव जातीसाठी असतो, मॅनकाइंड हा शब्द मानव जातीसाठी असतो, तेव्हा मात्र त्याच्या अगोदर कोणतेही आर्टिकल वापरले जात नाही. ठीक आहे. आता आपण आर्टिकल मधला एक नवीन टॉपिक बघू. डबल यूज ऑफ आर्टिकल्स म्हणजे आर्टिकलचा दोन वेळेस वापर. म्हणजे तुम्ही एकाच वाक्यात दोन वेळेस आर्टिकल केव्हा वापरायला पाहिजे हे आपण बघणार आहोत. याच्यामध्ये डबल कंपॅरेटिव्ह डिग्री वर्ड्स म्हणजे डबल कंपॅरेटिव्ह डिग्रीचा नियम आहे हा. जर एकाच वाक्यात दोन वेळेस कंपॅरेटिव्ह डिग्रीचा शब्द आलेला असेल तर त्या दोन्ही शब्दांच्या आधी द हे डेफिनेट आर्टिकल आपल्याला दोन्ही ठिकाणी वापरावे लागते. याला डबल कंपॅरेटिव्हचा नियम म्हणतात किंवा डबल डेफिनेट आर्टिकलचा नियम सुद्धा म्हणतात. पण वाक्यामध्ये जर दोन वेळेस कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वर्ड आलेला असेल, कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वर्ड म्हणजे कोणता? आता मोर आपल्याला माहिती आहे, मोर कंपॅरेटिव्ह आहे, मोस्ट सुपरलेटिव्ह आहे आणि मच पॉझिटिव्ह आहे. मच, मोर, मोस्ट किंवा मेनी, मोर, मोस्ट. मच आणि मेनी हे पॉझिटिव्ह डिग्रीचे शब्द आहेत, मोर हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा शब्द आहे आणि मोस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा शब्द आहे. तर एकाच वाक्यात जर दोन वेळेस कंपॅरेटिव्ह डिग्रीचा शब्द आलेला असेल तर अशा वाक्यांमध्ये दोन्ही कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या शब्दाच्या आधी द हे डेफिनेट आर्टिकल वापरले जाते. तर पहिलं वाक्य पहा, मोर वी गेट, इथे कॉमा दिलेला आहे, मोर वी डिझायर. तर एका वाक्याचे कॉमाने दोन भाग केलेले आहेत आणि या दोन्ही भागांची सुरुवात पहा मोर या कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या शब्दांनी झालेली आहे. मोर वी गेट, मोर वी डिझायर. पहा इथे मोर आहे, इथे कर्ता वी आहे, गेट हे क्रियापद आहे. इथे दुसऱ्या भागात सुद्धा मोर आहे, इथे कर्ता आहे आणि इथे डिझायर. डिझायर म्हणजे काय? इच्छा असणे. तर मोर वी गेट, मोर वी डिझायर या वाक्याचा अर्थ काय? आपल्याला जेवढं जास्त मिळतं तेवढी आपली इच्छा वाढत जाते असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला जर तुम्हाला PSI ची नोकरी लागली तर तुम्हाला वाटतं नाही मी अजून प्रयत्न करून DYSP किंवा UPSC देऊन SP ची पोस्ट सुद्धा मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला PSI ची मिळाली तर तुमची इच्छा असते अजून पुढची पोस्ट मिळवावी, अजून त्याच्या पुढची पोस्ट मिळवावी. म्हणजे माणसाची इच्छा ही वाढत जाते हा अर्थ त्या वाक्यात आहे. आणि तो अर्थ देण्यासाठी दोन वेळेस कंपॅरेटिव्ह डिग्रीचा शब्द इथे वापरलेला आहे. मोर वी गेट, मोर वी डिझायर. दोन वेळेस कंपॅरेटिव्ह डिग्री आलेली असेल तर त्या दोन्ही शब्दांच्या अगोदर द वापरणे आवश्यक असते. द मोर वी गेट, द मोर वी डिझायर. दुसरं वाक्य पहा, हार्डर यू स्टडी. तुम्ही जेवढा अभ्यास जास्त कराल, जेवढा हार्ड स्टडी कराल, बेटर युअर रिझल्ट विल बी, तेवढा तुमचा रिझल्ट अधिक चांगला लागेल.
तुम्ही जेवढा हार्ड स्टडी कराल, स्टडी हार्ड म्हणतो आपण, खूप अभ्यास करा, तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढा तुमचा रिझल्ट चांगला राहील असं म्हटलेलं आहे. आणि हे सांगत असताना वाक्याचे दोन भाग ह्या कॉमन झालेले आहेत आणि सुरुवातीचा वर्ड दोन्ही भागाचा हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आहे. आणि असे दोन भागामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री वापरल्यामुळे एकाच वाक्यामध्ये दोन्ही शब्दांच्या अगोदर आपल्याला द हे डेफिनेट आर्टिकल वापरावं लागेल. द हार्डर यू स्टडी द बेटर युअर रिझल्ट विल बी. ठीक आहे. कंपॅरेटिव्ह डिग्री, इकडे सुद्धा कंपॅरेटिव्ह डिग्री, दोन्हीच्या आधी द आर्टिकल. थर्ड सेंटेन्स पहा. लेटर यू गेट मॅरिड हॅपियर युअर लाईफ विल बी. लेट म्हणजे उशिरा, लेटर म्हणजे अधिक उशिरा. तुम्ही जेवढं उशिरा लग्न कराल तेवढं तुमचं जीवन अधिक आनंदी होईल. म्हणजे उशिरा लग्न करणाऱ्यांचे जीवन जास्त आनंदी असतात. लवकर लग्न करणाऱ्यांना संसारातच सगळं सुख घालवावं लागतं. तर लेटर हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा शब्द आहे आणि इथं हॅपियर हा सुद्धा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा शब्द आहे. तर या वाक्यामध्ये सुद्धा वरच्या वाक्याप्रमाणे दोन भाग झालेले, दोन्ही भागाची सुरुवात कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या शब्दाने झालेली, म्हणजे एकाच वाक्यात दोन ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्रीचा शब्द आलेला आहे. म्हणून दोन्ही शब्दांच्या अगोदर आपल्याला द वापरणे आवश्यक ठरते. द लेटर यू गेट मॅरिड द हॅपियर युअर लाईफ विल बी. ठीक आहे. तर अशा प्रकारे डबल कंपॅरेटिव्ह डिग्रीचा हा नियम आहे. एकाच वाक्यात दोन वेळेस जर कंपॅरेटिव्ह डिग्रीचा शब्द आलेला असेल, वाक्याची रचना पण याच पद्धतीची असते पहा. आणि अशा रचनेच्या वाक्यामध्ये दोन वेळेस कंपॅरेटिव्ह डिग्रीचा शब्द आलेला असेल तर त्या दोन्ही शब्दांच्या अगोदर द हे डेफिनेट आर्टिकल वापरले जाते.